ठाकरेंचा नाद करायचा नाही, कारण एक हाक दिली आणि लाखोंची तरुणाई मुंबईत रस्त्यावर उतर. वीर सावरकर मार्ग पुन्हा एकदा साक्षीदार ठरला, तो उत्साहाचा, जल्लोषाचा आणि तरुणांच्या अभूतपूर्व एकजुटीचा. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी 26 जुलैला एकत्रित आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला. मात्र त्याआधीच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंचं आंदोलन हे अर्थात स्थगित झालेलं असणार, हाच सगळ्यांचा समज होता. पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा त्यांच्या नियोजित आंदोलनाचं स्वरूप बदललं आणि 26 तारखेच्या आंदोलनाला जल्लोष सभेचं रूप दिलं. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या याच जल्लोष सभेमध्ये नेमकं काय काय झालं, राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीमध्ये सरकारला काय टोमणे दिले आणि जल्लोष सभेतून दोन्ही ठाकरे बंधूंनी नेमकं काय सिद्ध केलं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय. नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, ठाकरे बंधूंनी एकत्र सभा घ्यावी, एकत्र आंदोलन करावं, त्यांनी कायम एकत्र राहावं ही इच्छा अनेक शिवसैनिकांची कित्येक दिवसांपासूनची आहे. अशात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित जल्लोष सभा घेणार हे जेव्हा मुंबईकरांना समजलं, तेव्हा 26 तारखेच्या सकाळपासूनच वीर सावरकर मार्ग तरुणांनी खचाखच भरायला सुरुवात झाली. सभास्थळी लक्ष वेधून घेतलं ते तरुणांच्या हातातल्या भन्नाट पोस्टर्सनी. सोशल मीडियावर व्हायरल झालेले डायलॉग, मीम्स आणि बोली भाषेतले भन्नाट वाक्य पोस्टर्सवर झळकत होते. मोठे मोठे गार केले गमतीमध्ये, हे असे पोस्टर्स तरुणांच्या हातात होते आणि या हटके पोस्टर्स वरूनच समजत होतं ही सभा ठाकरे बंधूंची आहे. हातात तिरंगा, चेहऱ्यावर उत्साह आणि देशभक्तीचा जोश आणि 15 ते 20 दिवसांच्या अथक परिश्रमाचं मिळालेलं फळ हे तरुणांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्टपणे दिसत होतं. आजवर दिल्लीत याच तरुणांनी जे आंदोलन उभं केलं होतं, या आंदोलनावर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केवळ आणि केवळ टीका केलेली, तर काही विरोधकांनी या तरुणांचं सोशल मीडियामधून कौतुक सुद्धा केलेलं. पण याच आंदोलनाला जेव्हा यश मिळालं, तेव्हा तरुणांच्या संघर्षाचं कौतुक करण्यासाठी सगळ्यात आधी ठाकरे बंधू पुढे आले. जल्लोष सभेचं आयोजन करून ठाकरे बंधूंनी तरुणांना हे पटवून दिलं की खरोखर तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल आणि संघर्षाला सामोरं जाण्याची हिंमत असेल तर सरकारच काय भले भले झुकतील. सर्वात महत्वाचं, या जल्लोष सभेचं आयोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा खूप दिवसांचं प्रयोजन केलेलं नव्हतं. अगदी कमी वेळेमध्ये केलेल्या या आवाहनामधून वीर सावरकर मार्गावर मुंबईतल्या तरुणांनी प्रचंड गर्दी केली. या जल्लोष सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी तरुणांना आवाहनासाठी व्हिडिओ केलेला आणि त्याच आवाहनाला प्रतिसाद देत हजारो विद्यार्थी आणि युवक जल्लोष सभेला दाखल झालेले. बरं, या सभेचा सर्वात भावनिक आणि चर्चेचा क्षण ठरला तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र एंट्री. राज ठाकरे यांनी हा दिवस भाषणांचा नसून तो विद्यार्थ्यांच्या लढ्याच्या विजयाचा असल्याचं सांगितलं. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेखही केला. तरुणांनी दाखवलेल्या एकजुटीचं त्यांनी कौतुक केलं. तर उद्धव ठाकरेंनी हा संघर्ष देशभक्त विरुद्ध अंधभक्त असल्याचं म्हटलं. सभेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणाचं त्यांनी अभिनंदन केलं. विद्यार्थ्यांच्या लढ्यामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला असा दावा केला. तसेच बेरोजगारी, पेपरफुटी, अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर उद्धव ठाकरेंनी प्रचंड टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणुका खड्ड्यात गेल्या, पण आता देशातल्या लोकांची मनं पेटली आहेत आणि हीच पेटती ठिणगी कायम ठेवायची आहे. आता बघा, ठाकरे बंधूंनी या जल्लोष सभेमधून नेमकं काय सिद्ध केलं. या सभेनं एक गोष्ट स्पष्ट केली की ठाकरे ब्रँड हा कधीच जुना होणार नाहीये. या ब्रँडला लोक कधीच विसरणार नाही. याआधी ठाकरे बंधू एकत्र नव्हते, पण आता एकाच रात्रीत केलेल्या घोषणेनंतर सुद्धा सभेला जी गर्दी झाली ती गर्दी सांगते की दोन भाऊ एकत्र आल्यावर ताकद फक्त वाढत नाही तर सर्वसामान्यांचं समाधान सुद्धा होतं. याच जल्लोष सभेमधून ठाकरे बंधूंनी सिद्ध केलेली आणखी एक गोष्ट म्हणजे राज्यातल्या तरुणांना दोन्ही ठाकरे बंधूच सर्वात जास्त सपोर्ट करू शकतात. एक लक्षात घ्या, सीजेपीचं आंदोलन सुरू झाल्यापासून आदित्य ठाकरेंनी स्वतः जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांची भेट घेतलेली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांनी सुद्धा एकत्रितपणे सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनामध्ये सहभाग दर्शवलेला होता. आणि आता जाऊन पुन्हा जेव्हा तरुणांच्या मागण्या मान्य झाल्या आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला,
तेव्हा फक्त याच ठाकरे बंधूंनी तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी सभेचं नियोजन केलं. यातून ही गोष्ट स्पष्ट झाली की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा पक्ष जरी वेगळा असला तरी विचारधारा एक आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू कायम तरुणांच्या सोबत आहेत. यातून दोन्ही ठाकरे बंधूंनी तरुण वोट बँक जमा करण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला. एकंदरीत मुंबईमधल्या वीर सावरकर मार्गावरील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जल्लोष सभा गाजली आणि ठाकरे बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण केला. तुम्हाला काय वाटतंय? मुंबईतली आजची ही जल्लोष सभा 2029 साठी दोन्ही ठाकरे बंधूंना तरुणांच्या वोट बँकसाठी महत्वाची ठरणार आहे का? आणि 2029 मध्ये दोन्ही ठाकरे बंधू खरोखर एकत्र निवडणूक लढतील का? आणि दोन्ही पक्षाची विस्कटलेली घडी एकत्र करायला किंवा नीट बसवायला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना 2029 मध्ये जमणार आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.